पालघर तालुक्यातील केळवा रोड परिसरात एक धक्कादायक आणि संशयास्पद घटना समोर आली आहे। मित्राच्या लग्नाच्या तयारीसाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी रेल्वे रुळावर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मृत तरुणाचे नाव आतिश प्रकाश भोईर असे असून तो 11 एप्रिलला रात्री मायखोप येथे मित्राच्या लग्नाच्या तयारीसाठी गेला होता। मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही। कुटुंबियांनी चिंतेतून त्याचा शोध सुरू केला असता 12 एप्रिलच्या सकाळी केळवा रोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळून आला। विशेष म्हणजे काही अंतरावर त्याची दुचाकीही सापडली। घटनास्थळी पोहोचल्यावर पालघर रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत अपघाती मृत्यूची नोंद केली। मात्र हा साधा अपघात नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। दुचाकी एका ठिकाणी आणि मृतदेह रेल्वे रुळावर कसा, तसेच तो मानसिकदृष्ट्या खंबीर होता, आत्महत्येचा प्रश्नच उद्भवत नाही असे कुटुंबियांचे म्हणणे आहे। आतिशच्या आयुष्यात आनंदाचा काळ सुरू होणार होता। त्याचा साखरपुडा 19 एप्रिलला होणार होता आणि लग्न 10 मेला ठरले होते। त्यामुळे अचानक झालेल्या या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ज्या घरात सनई चौघडे वाजणार होते त्या घरात शोककळा पसरली आहे। स्थानिक नागरिकांमध्येही या घटनेबाबत भीती आणि संभ्रमाचे वातावरण आहे। घटनास्थळावरील परिस्थिती, दुचाकीची जागा आणि मृतदेहाची स्थिती यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। कुटुंबियांनी या प्रकरणात निपक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करत दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। समाजात घडणाऱ्या अशा संशयास्पद आणि धक्कादायक घटनांकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे। प्रत्येक घटनेमागील सत्य समोर येण्यासाठी पोलिसांनी निपक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करणे गरजेचे आहे। केवळ अपघात म्हणून नोंद करून प्रकरण बंद करण्याऐवजी सर्व शक्यता तपासल्या गेल्या पाहिजेत। पीडित कुटुंबाला न्याय मिळणे हा केवळ त्यांच्या भावना जपण्याचा प्रश्न नसून समाजातील विश्वास टिकवण्याचाही मुद्दा आहे। दोषींना कठोर शिक्षा झाल्यास अशा घटना रोखता येतील आणि नागरिकांचा कायद्यावर विश्वास अधिक दृढ होईल। माझा मुलगा हा त्याच्या मित्राकडे लग्नाची तयारी करता मदत करायला, लग्नाच्या म्हणजे हळदीच्या एक दिवस अगोदरच्या दिवशी ते मदत करायला गेला। घरून 9 वाजता निघून त्यांच्याकडे गेला आणि तो तिकडेच होता 12-12:30पर्यंत। असं त्याचे मित्र तो ज्या मित्राकडे गेले ते तिकडून निघाला आणि तो घरापर्यंत पोहोचलाच नाही। जेव्हा आम्ही चौकशी केली त्याचा अपघात झालेला आहे, रेल्वे अपघात झालेला आहे। पण रेल्वे अपघात आम्हाला वाटत नाही, कारण घातपात आहे। पण त्याच्या डोकीत मागे मार लागलेला आहे आणि फक्त पाय तुटलेले आहेत। तसा हा रेल्वे अपघात वाटत नाही आम्हाला, हा घातपात वाटतो। कारण त्याची कोणाशी अशी वैयक्तिक अशी दुश्मनी वगैरे काही नाही। माझी पण वैयक्तिक अशी कोणती दुश्मनी नाही, पण ते आमच्या शेतीवरून वगैरे थोडंसं भावाभावाशी भांडण वगैरे होतं। तर ज्या बॉडी दिली आहे त्या पद्धतीने आम्हाला तो घातपात वाटतो, कारण त्याचे टी-शर्टसुद्धा जरासुद्धा फाटलेलं नाही आहे आणि त्याचे मोबाईलचे पार्ट दिले आहेत 2, त्याच्यात ते पूर्ण माखलेले आहेत, म्हणजे थोडेसे माखलेले। काय पावसाळ्याचे दिवस नाही तर ते असे माती लागू शकते त्याला। तर याची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा। ज्या मुलाचा 19 तारखेला साखरपुडा आहे त्याची पत्रिका तो स्वतः वाटतो, 10 मेला त्याचं लग्न आहे, सर्व घरात सगळं अवेलेबल आहे, तर तो आत्महत्या करण्याचे कारणच काय? काहीतरी कारण असलं, काही एखादं व्यसन नाही माझ्या मुलाला, कोणतंच व्यसन नाही, काहीच नाही। घरात भांडण तंटा नाही। मला बोलून गेला की मी आपल्याकडे तो मदत करायला आलेला म्हणून मी त्याच्याकडे मदत करायला जातो। तर हा घातपातच असू शकतो, आत्महत्या असू शकत नाही। तरी माझ्या मुलाला न्याय द्यावा, सखोल चौकशी करून। घातपात हा 11 एप्रिल रोजी रात्री 12:30 ते 1:30च्या दरम्यान झाला। कारण पोलिसांचं तेच म्हणणं आहे की 1 ते 1:30 म्हणजे तिकडे झालेलं आहे ॲक्सिडेंट। तर 12:30ला जर निघाला असेल तिथून तर आमच्याकडे यायला 10 ते 12 मिनटं लागतात, तर तेवढा वेळ कुठे होता?
याबाबत तक्रार कोणाकडे केली? याबाबत तक्रार मी रेल्वे पोलिसांकडे केली तर त्यांनी आमची तक्रार लेखित तक्रार घेतली नाही आमची. फक्त फोन नंबर घेतले आणि आम्ही तुम्हाला कळवतो एवढंच सांगितलं. आणि आम्ही जरा याच्यात होतो म्हणून आम्ही ग्रामीण पोलिसांकडे अजून काही तक्रार केलेली नाही. आता 1-2 दिवसात आम्ही ती ग्रामीण पोलिसांकडे तक्रार करणार. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.